इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर आज मोर्चा। राहुल गांधींच्या नेतृत्वात 300 खासदार मोर्चात होणार सहभागी। निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत आज जन आक्रोश आंदोलन। महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक। आंदोलनात उद्धव ठाकरेही होणार सहभागी। दादरमधील कबूतरखान्यावर मुंबई पालिकेनं पुन्हा लावली ताडपत्री। कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ। रॉबर्ट वॉड्रा यांच्या अडचणीत वाढ। ईडीच्या आरोपपत्रात 58 कोटींची बेकायदेशीर कमाई केल्याचा ठपका। पंढरपुरात विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा घातल्याचा दावा। राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीचं ट्विट। तर पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण। अंबाबाई देवीच्या मूर्तीवर आजपासून 2 दिवस संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार। संवर्धन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर देवीचं दर्शन भाविकांसाठी बंद। भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन। अपघातात मृत पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर। कुणीही मदतीसाठी पुढे न आल्यानं दुचाकीवर मृतदेह नेण्याची वेळ। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला तीव्र संताप। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार नवीन खासदार निवासाचं उद्घाटन। दिल्लीच्या खडकसिंह मार्गावर खासदारांसाठी 184 नवीन फ्लॅट तयार। तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या तिरुवनंतपुरम दिल्ली विमानाचं चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग। तर लँडिंग करताना समोर दुसरं विमान आल्याचा काँग्रेस खासदार वेणुगोपाल यांचा दावा। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचं सैन्य दल प्रमुख आसिम मुनीर यांचा थैथयाट सुरू। पाकिस्तानच्या स्वातंत्र्यावर घाला घातला तर होणाऱ्या अणुयुद्धात अर्ध जग नष्ट होईल। भारत पाकिस्तानच्या नौदलाचा आज अरबी समुद्रात युद्धाभ्यास। दोन्ही देशांनी आपल्या परिसरात एअर ट्रॅफिक मूव्हमेंट थांबवण्याची केली नोटीस जारी। गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांपुढे प्रवासाचा यक्ष प्रश्न उभा आहे। ज्यादा रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल झाल्यामुळे पर्यायी वाहतुकीच्या शोधात असलेल्या भक्त मंडळींची मोठी पंचायत होतीये। मुंबई गोवा विमानाचं तिकीट 3,000वरून थेट 12,000वरती गेलंय, तर खासगी बसला 3,000 रुपये मोजावे लागणार आहे। मुंबई महाराष्ट्राचा लोकप्रिय सण असलेल्या गणेशोत्सव काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेला आणि असं असताना पालिका आणि सरकारने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या अनेक समस्या अद्याप सोडवलेल्या नाहीयेत। या पार्श्वभूमीवरती शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता वांद्रे या ठिकाणी पार पडणार आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। महाअभिषेकानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले। श्रावण सोमवार निमित्ताने 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीचं योग्य नियोजन केलेलं आहे। परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे। तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। भीमाशंकर मंदिरात पहाटेची महापूजा आणि आरती केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं आहे। दहीहंडी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती मुंबईत ठिकठिकाणी सराव शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे। बालगोपालांना प्रोत्साहन देण्यासाठी करी रोड इथल्या योगेश्वर बिल्डिंग परिसरात दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं। दहीहंडी उत्सव केवळ 6 दिवसांवरती येऊन ठेपला, यासाठी मुंबईतील गोविंदांचा ठिकठिकाणी मनोरे रचण्याचा सराव सुरू आहे। दिवसा नोकरी व्यवसाय सांभाळत रात्री सराव करत तरुणांनी संस्कृतीची नाळ जपलेली आहे।
शाळांना अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्ट्यांचा निर्णय राज्य सरकारने 7 ऑगस्टला बदलला. गौरी गणपती आणि नारळी पौर्णिमा या दिवशी सुट्टी जाहीर केलेली आहे. मात्र हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याची टीका शिक्षक आणि पालकांनी केली आहे. नागपूर शहरातील जलकुंभावरील 1-2 या भागातील पाणीपुरवठा 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 13 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत बाधित असणार आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये याचा फटका बसणार आहे. वरळीतल्या बीडीडी चाळीमधील 556 कुटुंबांचं नव्या घराचं स्वप्न अखेर साकार होतंय. 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता माटुंगा या ठिकाणी यशवंतराव नाट्यगृहात घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आहे. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एअर इंडिया एक्सप्रेस याने खास फ्रीडम सेल सुरू केलेला आहे. या अंतर्गत 1279 रुपयांपासून देशांतर्गत आणि 4279 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करता येणार आहे. एअर इंडियाने आपल्या पायलट आणि इतर काही कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ झालेली आहे. ही वयोमर्यादा आधी 58 वर्ष होती. आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी 58 वर्षांवरून वाढवून 65 वर्ष आणि नॉन फ्लाईंग कर्मचाऱ्यांसाठी 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यात आली. सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान आणि साठवणुकीची अडचण होती. त्यामुळे ही विस्कळीत झाली असताना फळांचा पुरवठा कमी झालेला आहे. उपलब्ध फळांना मागणी वाढल्यामुळे भाव सुद्धा वधारले. ठाणे जिल्ह्यातील पालिकांसह सर्व कारखान्यांना एमआयडीसीतील पाणी पुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी 9 ऑगस्टला 100% भरलेलं होतं. मात्र यंदा हा साठा कमी असून धरणामध्ये 96.64% साठा शिल्लक आहे. धरणासह सध्या उर्वरित धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला. दिवा सीएसएमटी लोकल सेवेची 2014 पासून प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरती 14 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे. ही मागणी मान्य होण्याची अपेक्षा दिव्यातील लाखो प्रवाशांना आहे. बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये विना तिकीट प्रवाशाने तिकीट तपासणी कार्यालयातील मालमत्तेची तोडफोड केल्याच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने नमस्ते अभियान राबवण्यास सुरुवात केलेली आहे. या अभियानांतर्गत तिकीट तपासणीत टीसी आता विना तिकीट प्रवाशांसोबत देखील नम्रतेनं वागणार आहेत. टीसी आणि प्रवाशांमध्ये वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने ही अनोखी मोहीम हाती घेतली. लोकलमधील सर्वसाधारण प्रवासी तसंच दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून बेकायदा प्रवास करणारे फेरीवाले, भिकारी आणि तृतीयपंथी आणि इतर घुसखोरांना मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने चांगलाच दणका दिला आहे. सीएसएमटी ते कसारा दरम्यान जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये 22,306 जणांवरती कारवाई केली. ठाण्यात सप्टेंबर महिन्यामध्ये मेट्रोची चाचणी पार पडणार आहे आणि डिसेंबर अखेरीस मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरात मेट्रोचं जाळं मजबूत करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. वरळी येथील बीडीडी चाळीमधील 556 कुटुंबांचं नव्या घराचं स्वप्न अखेर साकार होणार आहे. 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता माटुंगा येथील यशवंतराव नाट्यगृहात घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसनं एक खास फ्रीडम सेल सुरू केलाय. या अंतर्गत फक्त 1279 रुपयांपासून तुम्ही देशांतर्गत आणि 4279 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करू शकताय. एअर इंडियानं आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ झाली आहे. ही वयोमर्यादा आधी 58 वर्ष होती, तर आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी 58 वरून 65 वर्ष आणि नॉन फ्लाईंग कर्मचाऱ्यांसाठी 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यात आली आहे. सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून फळांच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान, साठवणुकीची अडचण आणि वाहतूक विस्कळीत झाली होत असल्यानं फळांचा पुरवठा कमी झाला असून उपलब्ध फळांना मागणी वाढल्यानं भाव वाढलेले आहेत.
राज्यातील वैद्यकीय उच्च आणि तंत्रशिक्षण कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी अनामत शुल्क नियामक प्राधिकरणानं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारू नये. विद्यार्थ्यांकडे अशी अधिक रकमेची मागणी करणाऱ्या कॉलेजची तक्रार करावी असं आवाहन FRAनं केलेलं आहे. सीईटी सेलकडून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रवेश घेता येईल. या फेरीमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी 1,43,445 जागा उपलब्ध आहेत. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यामध्ये 2 दिवस पावसानं उसंत घेतली, मात्र रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शहरातील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील दगडागड गावात नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावाचा संपर्क तुटलाय. गावात 160 लोकवस्ती असलेले नागरिक मुख्य रस्त्यापासून दूर राहत असल्यानं लोकप्रतिनिधींनी गावाकडे दुर्लक्ष केलंय. तसंच अनेक सोयी सुविधांपासून दगडागाड गाव वंचित राहिलंय. ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असून डिसेंबर अखेरीस मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरात मेट्रोचं जाळं मजबूत करण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले. दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहन चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांनी कारवाईचा दणका दिलाय. गेल्या 7 महिन्यात कोस्टल रोडवर वेगमर्यादेचं उल्लंघन केलेल्या 4,500हून अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 82 लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. मृत खातेधारकांच्या वारसांना दिलासा देणारा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतलाय. आता मृत ग्राहकांच्या बँक खात्यांशी संबंधित आणि लॉकरमधील वस्तूंचा दावा 15 दिवसांच्या आत निकाली काढावा लागणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पुढील काही महिन्यात अमेरिका निर्मित 6,500 किलो वजनी कम्युनिकेशन उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी दिली आहे. देशातील सर्वात महागड्या 10 शहरांमध्ये मुंबई देशातील नंबर 1 स्थानी कायम आहेत. मात्र यात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहराचा समावेश पहिल्यांदाच झालाय. 1 ऑगस्ट रोजी लागू झालेल्या नवीन सर्किल रेटमुळे मुंबईचा देशातील सर्वात महागड्या 10 शहरांमध्ये पुन्हा प्रथम क्रमांक आला. हिंगोलीवरून वाशिमकडे जाणाऱ्या महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीला जोरदार धडक बसल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. जखमीला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पुणे शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते. पुण्यामध्ये चक्क एका पानाच्या दुकानावर चोरट्यानं डल्ला मारला असून चोरट्यानं सिगरेटचं पाकिट आणि इतर साहित्य चोरल्याची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मत चोरीचे गंभीर आरोप केलेले आहेत. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार संसद भवनापासून राजधानी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत.